काय झालं मित्रांनो, बिग बॉसने घरामध्ये पाहुणा पाठवला होता. पाहुणा आला त्यावेळेस सगळे खुश होते. पण पाहुणा येऊन फक्त 8-9 तास झाले होते. पण त्या तेवढ्या तासामध्ये पाहुण्याचं लंगोट फाडलं, पाहुण्याचे पाय तोडले घरातल्या लोकांनी, पाहुण्याच्या पोटातून कापूस पण बाहेर काढला. म्हणजे जी लोकं इली 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 माझे बाळ, माझे सोना, माझ्या मोना जे करत होती, त्यांनी त्याच बाळाच्या टांगड्या खेचून काढल्या, कापूस खेचून काढला. म्हणजे बिग बॉसनी एवढा भारी तो प्लॅन केला होता टास्क. त्या टास्कचं जो आहे ते विल्हेवाट या लोकांनी लावली आहे. बिग बॉसला वैतागून तो टास्क रद्द करायला लावला आहे. काय घडलं याच्या एपिसोडमध्ये, चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच काय पाहतो की निक्की जे आहे तिला जे आहे तो बाळच तोडून टाकायचं आहे. म्हणजे ज्या बाळाभोवती टास्क फिरत आहे तो टास्कच तिला रद्द करायचा होता, असंच बोलू शकतो ना. कारण बाळच नाही राहिलं तर टास्क कुठून होणार. म्हणजे बिग बॉस जे बोलले ना की ह्यांनी मानवता सोडून कार्य जे केलेलं आहे त्याला कारण हे आहे. म्हणजे टास्कचे नियम तर हे असे धाब्यावर मांडतच होते, त्या गोष्टीत काय लॉजिकच नव्हतं. पण या लोकांनी बाळाचं लंगोट फाडलं, बाळाचे कपडे फाडले, बाळाचं जेवण पण लपवलं. एवढंच काय तर बाळाचा पाय तोडला, बाळाच्या पोटातून कापूस पण बाहेर काढला. म्हणजे ते बाळ पण म्हणलं असेल की यार नक्की काय सुरू आहे, हे काय करतात माझ्याबरोबर. यार मला बनवताना सुद्धा माझं एवढ्या प्रकारचं ऑपरेशन नसेल झालं, तेवढं इकडे माझं ऑपरेशन केलं जातंय. आणि ही जी लोक आहेत त्यांच्या बुद्धीला पटेल ना पटेल या गोष्टीचा विचार न करता असा घाणेरडा गेम खेळत होती. बरं, तो गेम एवढा जो खेचत चालला होता, एवढा खेचत चालला होता, शेवटी वैतागून बिग बॉसला हे बोलावं लागलं की भाई आता हे बंद करा, तुम्हाला काही सुद्धा जे आहे ते इथून पुढे मिळणार नाहीये, इथेच टास्क संपवा आणि ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला विजय करा. बरं, या टास्कच्या मध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्या, जसं की हा छोटा पुढारी जो आहे तो त्याला आंघोळ करून जो आहे ते बाळाचं लंगोट बदलायचं होता, तर तो पूर्ण स्विमिंग पूलमध्ये जातच नव्हता. मला वाटलं तो 1-2 पायऱ्यातच बुडून जाईल पूर्ण, कारण त्याची उंची कमी आहे ना. पण ह्याला सुद्धा पूर्ण 3 पायऱ्या उचलायला लागत होत्या खाली. वरनं इरिना मॅडम होत्या, पुरा जाओ बचाय बचाय तो बिचारा, त्याला पोहता येत नव्हतं का काय नव्हतं करता येत, तो आतमध्ये जायचा प्रयत्न करत होता आणि परत असा पळत जायचा आणि ते लंगोट बांधायचा, त्याला अडवायचा हे प्रयत्न झाला. त्यानंतर पॅडी कांबळे निक्कीची मजा केली. एकतर पॅडी कांबळ्यांची पण उंची कमी, ते कभी इधर चले कभी उधर चले, कभी इधर चले कभी उधर चले, आणि निक्की त्यांच्या पाठी जाते. सगळा खेळ काय होता तर जे बाळ जे आहे ते बाळ खेचायचं होतं, बाळाचं लंगोट फाडायचं होतं. यार मला असं वाटतंय बाळाचं लंगोट फाडण्यासाठी या लोकांनी एवढी तत्परता दाखवली, तेवढी जर का तत्परता जी आहेत टास्क समजून घेण्यात दाखवली असते तर मला असं वाटतं की जरा बरं झालं असतं. बिग बॉसला या गोष्टीचा आनंद झाला. ठीक आहे, तुम्ही मानवतावादी वागला नाही, पण कमीत कमी टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट तरी दाखवली. म्हणजे या टास्कमध्ये त्या बाळाला समजवताना या लोकांनी शब्दांची मर्यादा सोडून दिली. आता वर्षाताईचं बोलणं काय होतं की निक्कीसारखी आई एकदम डायन असते, एकदम खडूस असते, ती कधीही चांगली आई नाही होणार, ती कशी बोलते बाळा आई, माझी ही जी निक्कू आई आहे ना तुझी अशी आहे, खूप घाणेरडी आहे, तिचं अमुक आहे तमुक आहे. मतलब पूर्णपणे म्हणजे टास्क चालू होता, त्या टास्कमध्ये खतरनाकवाले टोमणे एका प्रकारे चालू होते. ते बिग बॉसने सांगितलं होतं की असं बोलायचं आहे. करेक्ट आहे, ते बोललं गेलं. त्यानंतर आर्या मॅडमने तर अजून कर केला, त्या मुलाचं नाव घेऊन बोलतात की तुझी आई अशी आहे, बघ तुझी आई किती घाणेरडं वागतीये. म्हणजे पाक लिमिटही क्रॉस. इकडे कोकण हार्टेड गर्ल आहे, तिच्या नवऱ्याचं नाव घेतलं गेलं. म्हणजे सगळ्यांनी जे आहे ते पर्सनल आयुष्याबद्दल चर्चा केली एकमेकांच्या. त्यानंतर जान्हवी मॅडमने सुद्धा मुद्दा उचलला की असं झालं तसं झालं अमुक झालं, माझ्या बाळाविषयी बोललं गेलं, माझ्या पर्सनल लाईफबद्दल कशाला बोललं गेलं. पण जान्हवी मॅडमला कसा काय अधिकार येऊ शकतो की एखाद्याला बोलायचं की तुम्ही माझ्या पर्सनल लाईफबद्दल का बोलताय. कारण स्वतःच एवढं दुसऱ्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलत असतात. जसं की वर्षाताईंना यांनी रागातच ही गोष्ट बोलली की तुमचे जे ॲक्टिंगचे आवड आहेत ते सगळे फेक आहेत, ज्यांनी तुम्हाला आवड दिला आहे त्यांना सुद्धा पश्चाताप होत असेल. म्हणजे हे कोणती गोष्ट आहे, कसली गोष्ट ही पर्सनल आयुष्याबद्दल गोष्ट नाही आहे, हे घराच्या बाहेरची गोष्ट नाही आहे ना. किंवा निक्की ज्या पद्धतीने घरातल्या लोकांना शिवीगाळ करते आणि भांडते त्यांच्याशी, ती पर्सनल लेवलला जात नाही. जात नाही का पर्सनल लेवलला. म्हणजे तुम्ही सांगा की स्वतःचे ही लोक आहेत ना, हे सगळ्या गोष्टी करून झालेले आहेत. आत्ता फक्त बोलायचं की यांनी मला असं बोललं, त्याने मला असं बोललं, अमुक झालं तमुक झालं. बरं, रूल ब्रेकची तर एक पद्धत असते ना. काही रूल ब्रेक म्हणजे आर्याचं तर मला एक हसू आलं. ती असं बोलते की तुला शाळेत जायचंय, हा रूल ब्रेक. वैभव
म्हणजे वैभवने तर पार कहरच केला. केलं रूल ब्रेक, अंग आहे म्हणली रूल ब्रेक. अरे म्हणजे काय चाललं होतं? म्हणजे मला हे समजत नव्हतं की फक्त पैसे कमी करायचा हा मोटिव्ह होता. ठीक आहे, टास्क होता, या टास्कमध्ये गोष्टी होणार, लंगोट लपवले जाणार, स्टँड तोडले जाणार, चुकीचे आरोप लावले जाणार, पण थोडं तरी डिग्निटी बाळगून गेम खेळायला होता. एवढा मोठा जो पाहुणे, एवढे 2 भारी पाहुणे घरामध्ये पाठवले ते, त्या गेमचा सत्यानाश घरातल्या लोकांनी केला. आणि हा जो सत्यानाश आहे हे आपण सगळ्यांनी बघितला. म्हणजे बाळाचे लंगोट फाडण्यापासून पाय तोडण्यापर्यंतचा कार्यक्रम बिग बॉसच्या प्रेक्षकांना सहन करावा लागला. हीच सगळ्यात जी आहे ती मोठी गोष्ट आहे. बरं, वारंवार मध्ये जी लोक आहेत ती बोलत होती हा टास्क रद्द होणार, जसं की अभिजितला हे सगळं आवडतच नव्हतं, वर्षाताईंना पण आवडत नव्हतं, अंकितालाही आवडत नव्हतं. अंकिता तर ह्या लेवलला पोचले की ह्या छोटा पुढारीच्या 2-3 मुस्काड्यात मारवा, कारण तो खोटा बोलतोय. पण आता जिथे बोलायचं तिथे बोलत नाही ना अंकिता मॅडम, तुम्ही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कुठं बोलायला पाहिजे? घनश्यामच्या तोंडावर बोलायला पाहिजे ना तुम्ही कुठं बोलताय? डीपी दादाच्या तोंडावर बोलताय. मग तिथपर्यंत कसा मेसेज पोचायचा अंकिता मॅडम? नाही पोचणार ना. बोला, बोलल्याशिवाय काय होणार नाही. समोरच्या व्यक्ती तोंडाला येईल ते बोलतात. तुम्ही कमीत कमी डिग्निटी ठेवून तरी बोला, पण बोला. तुम्ही जर का नाही बोलला तर तुमचं काही सुद्धा होणार नाही, आणि हे टास्कमध्ये दिसत आहे. आता बाकी हा टास्क झाल्यानंतर जे आहे, बिग बॉसने सगळ्यांना बोलवलं की तुम्ही मानवता विसरलाय, तुमचं असं झालं तसं झालं, तर विषय निघाला बाळाचे पाय तोडलेला वगैरे. तर तिथून निकीच्या तोंडातून एक अपशब्द निघाला. निकी बोलली की वर्षाताईंना, तुम्हाला काय कळणार आईचं मातृत्व काय असतं. तर ही गोष्ट अंकिताला आवड नाही. अंकिताने योग्य स्टँड घेतला, तो असं नको बोलू, वर्षाताईला आहे वाटतं बाळ वगैरे नाही असं म्हटलं जातं. मी अजून नीट रिसर्च केला नाही, पण करेन. पण ही गोष्ट बोलली गेली तर तसं असू शकतं, आपण पाहूयात. तर या गोष्टीचा जो आहे तो अंकिताने करेक्ट मुद्दा उचलला, आणि नंतर अरबाजने समजवल्यानंतर निकीला ते रिअलाईज झालं आणि माफी मागितली. त्यामुळे आपण पण या गोष्टीचा बाव करायचा नाही आहे. फक्त मला एवढंच बोलायचं आहे की निक्की तांबोळी स्वतः एक बाई असताना, बाईच्या बाबतीत बोलल्यानंतर हा तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मी चुकीचं बोलते, तर थोडंसं शब्दावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे निक्की तांबोळीने. जर का निक्की तांबोळी अशीच वाळफळगत बोलत राहिली तर मला नाही वाटत की ती या बिग बॉसच्या ट्रॉफीच्या आसपास पण पोचेल. ऑलरेडी ती नाहीच पोचणार आहे. ती उद्धट आहे, ती दांद्रट आहे, सगळ्याला माहीत आहे. पण आज जी गोष्ट बोलली ती तर पटण्याच्या बाहेरचीच गोष्ट होती. नंतर तिने माफी मागितली. या गोष्टीमुळे आता आपण जे आहे त्या निकीला एवढं क्रिटिसाइज करणार नाही आहे. पण माफी मागण्याच्या आधीसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी तिने बोललेल्या आहेत, त्या गोष्टी अजिबातसुद्धा पटण्यासारख्या नाही आहेत. म्हणजे दळिंदर गोष्टी बोलते निक्की. त्यानंतर आर्याने जे जान्हवीबद्दल बोललं गेलं होतं, आर्याने पण जान्हवीची माफी मागितली, आणि सगळा विषय कसा एकदम क्लोज केला. काय केला? क्लोज केला. बरं, आता या कार्यामध्ये बिग बॉसने सांगितलं की कोणाकडे करन्सी जास्त आहे, तर ए टीमकडे जास्त आहे. तर ए टीमने हा जो आहे टास्क जिंकलेला आहे. बी टीमकडे 15,000 होती, त्याही त्यांची करन्सी जमा करायला सांगितली. ए टीमकडे 55,000 राहिले, आणि बिग बॉसने एक झटका दिला, कारण हे सगळ्या लोकांना हे माहिती करून घ्यायचं होतं की आता घरामध्ये राशन कसं येणार, कसं चालणार. दोन्ही टीम आपसमध्ये चर्चा करत होत्या. सूरजबद्दल पण ही लोक बोलत होती ए टीमवाले की हा गेम खेळत नाही, असं कसं आहे तसं आहे. सगळ्या चर्चा होत्या की त्याला कोणी डिपेंड करत होतं, त्याच्या विरोधात कोणी बोलत होतं. आणि बिग बॉसने टाकला बॉम्ब. बिग बॉस म्हणले की या वेळेस जे आहे ते मी बेबी हबच बंद ठेवतोय, आता ओपन करतोय पॉवर कार्डवाली रूम. आणि पॉवर कार्डवाली रूम जे आहे ते बिग बॉसने ओपन केली, आणि त्यामध्ये डायरेक्ट पॉवर कार्ड जे विक्रीला काढले. सुरुवातीला अभिजितला आणि अरबाजला बोलवलं आणि सांगितलं की तुमच्याकडे ऑप्शन आहे, 2 पॉवर कार्ड तुम्ही घेऊ शकता. एक आहे नो ड्युटी, आणि एक जे आहे ते तुम्ही सेव्ह करू शकता. दोघांनी आपापल्या माणसाला सेव्ह केलं, आणि मला कौतुक वाटतंय अभिजितचं इकडे की त्यांनी पॅडी दादाला सेव्ह केलं. मला असं वाटतं की जसजसं गेम पुढे जाईल ना, तसं इम्पॉर्टन्स जे आहे ते लोकांना कळायला लागलेलं आहे या गेमचं. म्हणून जे आहे ते अभिजितने इकडे पॅडीला सेव्ह केलं. अरबाज विषय तर काही डाऊटच नव्हता. तो डोळे बंद करून त्याला झोपेतनं जरी उठून विचारलं असतं ना, तू कोणाला सेव्ह करशील, तर त्याने सांगितलं असतं मी निखिलाच सेव्ह करणार आहे. आणि तसं झालं. तसं अभिजितने पण पॅडीला सेव्ह केलं. पण पॅडी सेव्ह झाल्यानंतर बिग बॉसने जी पॅडीची मजा घेतली ती खरंच बघण्यासारखी होती. आता बघूया की पॅडी याचं रिटर्नमध्ये अभिजितला काय देतोय. आता तर खरा गेम जो आहे तो सुरू झालेला आहे. इकडे अरबाजने निक्कीला वाचवलं. नंतर बिग बॉसने सांगितलं की यांच्याकडे 55,000 आहेत ना, ए टीमकडे, तर तुम्ही पण एक पॉवर कार्ड जे आहे ते यूज करू शकता. वैभवला जे आहे ते या टीमने ठरवलं की वैभव जाणार. वैभवने जे आहे ते रिप्लेसमेंटचं पॉवर कार्ड वापरलं, आणि छोटा पुदिनाऐवजी अभिजितला नॉमिनेट केलं. हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? मला असं वाटतं की त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. कारण त्यांच्या टीमचा तो पुदिना आहे, त्यांनी त्या टीमसाठी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत छोटा पुढारीने, तर त्याला वाचवणं त्यांना गरजेचं होतं. आणि त्यांनी दाखवलं की बाबा छोटा पुढारी आम्ही तुमच्यासोबत आहेत, आणि त्यांची टीमसुद्धा खुश झाली पुढारी वाचल्यानंतर.
पण आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर घरामध्ये येणार आहे ट्विस्ट. कारण घराकडे नाही ₹1 पण करन्सी, घरामध्ये नसणार आहे राशन. आता ₹1 पण करन्सी नसल्यामुळे बिग बॉस जो आहे तो घरामध्ये खतरनाकवाला ट्विस्ट आणणार आहे आणि त्या ट्विस्टनुसार जे आहे हा वैभव जो आहे तो घरातला विलन होणार आहे. बिग बॉसचं साधं सरळ प्लॅन सध्या मला दिसतंय की वैभवला जो आहे निक्कीच्या टीमपासून फोडायचा आहे आणि त्याला जे आहे ते बी टीमपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आता वैभवचं काय आहे, इरेनाच्या लफड्यामध्ये तो अडकलेला आहे, त्यामुळे त्याच्या टीममधली लोकंसुद्धा त्याला पुढे जाऊन नडणार आहेत. उद्याचा प्रोमोसुद्धा त्याच रिलेटेड आहे. तुम्ही बघितलं असेल वैभववरती त्याची टीम जास्त नाराज आहे. इकडे अभिजितने पॅडीला सेव्ह केल्यामुळे या टीममध्ये सुद्धा थोडंसं आनंदाचं वातावरण झालेलं आहे आणि एपिसोडच्या शेवटी आपल्याला कळतं आहे की 4 लोकं नॉमिनेट झाले. त्यामध्ये आहे योगिता, सूरज, निखिल आणि अभिजित. आता या 4मधून कोण घरातून बाहेर जाणार हे सगळ्यात जास्त जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. एपिसोड खूपच फास्ट आणि फॉरवर्ड होता. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते अजून दाखवू शकत होते डिटेलमध्ये मला असं वाटतंय, कारण त्याच्यावरती आपण चर्चा करू शकलो असतो. आता काय झालं आहे मित्रांनो, फक्त हा टास्क दाखवला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पॉवर कार्डचा इश्यू दाखवला. मधल्या ज्या गेम प्लॅनिंग आहेत या गोष्टीसुद्धा बिग बॉसने दाखवायला हव्यात. तेव्हाच आपल्याला समजेल की कोणत्या खेळाडूच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचा गेम आहे. जोपर्यंत अशा गोष्टी दाखवणार नाही तोपर्यंत आपल्याला काही घंटा समजणार नाही की कोणाचा गेम कशा पद्धतीने चाललेला आहे. पण आता जे आहे घरामधलं वातावरण तापलेलं आहे. बघायला मजा येणार आहे उद्याच्या भागात काय होणार आहे ते. उद्या सकाळी एक प्रोमो येणार आहे बिग बॉसचा खतरनाकवाला, तुम्ही बघा. त्यानंतर उद्याच्या एपिसोडचा तुम्हाला ट्विस्ट समजणार आहे. छोटा पुढारीला वाचवून वैभवने खरंच चूक केली असं घरातल्या लोकांना समजणार आहे. तर सो दॅट्स इट. असंच होता आजचा एपिसोड. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल? आणि सुरेखा कुडची यांचा आपण इंटरव्ह्यू केलेला आहे, चॅनलवरती आहे. जर का पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.